नमस्कार मंडळी, आज गावाला पाणी द्यायचं होतं. वरती डोंगरावर जायचंय शिवरात्रीला. स्वयंभू पिंड आहे वरती. गावाचं पाणी झालं का जायचंय. ऊन पण लागायला लागलंय. पाण्याची झालंय द्यायचं, राहिलंय थोडं. जाऊ मग काय, चला. खाली आंबलेवाडी गाव आणि याच्या पश्चिमेला असणारं हिवरे पठार गाव. ह्या डोंगरावरती किती उंच आहे, खाली खोल दरी, वन्य प्राण्यांसाठी कोरीव केलेलं आहे. बारव, सुंदर अशा प्रकारचं बारव केलेलं आहे. खाली याची एक अंदाजी 2 फूट तरी असेल खाली. 2 फूट खोल पाणी, एकदम शुद्ध पाणी आणि गार, थंडगार. आज महाशिवरात्री निमित्त आम्ही आलो होतो वरती मंदिराकडे. तिथे चाललोय पाणी घेऊन. भरपूर थंड पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे. इथं आम्ही यायच्या आधी वागता येत असतील, पाऊलखुणा आहे त्याच्या, बिबट्यांच्या पाऊलखुणा भरपूर आहे. इथं पण खाली पाणी आहे आणि वानर पण होती. आता घेतले पाणी. जाऊ आता, आपल्याला जायचं तिथं वरती देव आहे. आता इकडनं आपण आलोय खाली चढून वरती आणि इकडे आलतो. आता परत चाललोय तिकडे. चला. इकडे खरं पावसाळ्याचं लई हे असणार आहे. हा, पावसाळ्याचं लय चिखल बिखल. टाकी थंडी असेल खाली. हा ना, एवढी कोरीव पातळ एकदम. हे बारा कोणाला माहिती नाही वाटते. ऑफिसर लेवलला माहिती आहे का नाही माहिती, पण इकडे फिरलेलंच नाही. जे गेलेलं आहे ते तिकडून तिकडे गेलेलं आहे. पाणी सुद्धा बघ हातात घेऊन, फ्रीज आणि थंड आहे. फ्रीज का फ्रीजर मधून काढले असं पाणी, एवढं गार पाणी. इकडे खाली भक्काच वातावरण वाटत होतं, एकदम निर्जन. आणि इकडे जरा झाडे आहे त्याच्यामुळे आणि हिरवळ आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही. बरंच खोल आहे. काय जरा इथं बघ, खाली सप्ताह चालू आहे तिकडे. शिवरात्रीचं कार्यक्रमाचं आवाज. गहू अजून ते तिरुवरती चढून तिकडे ते झेंडा दिसत आहे. झेंडा किती खोल दरी आहे. हा, खिंडच. पूर्वेला बेलसर, पश्चिमेला ओतारडे. इथं सुद्धा पाणी येत असं म्हणते नाही का. हा, कुंडासारखं बनवलंय त्यांनी. गावात महाशिवरात्रीचा सांगती पण बाबू आपण काहीच खाल्लं नाही. खाल अजून वर चढायचंय. भरपूर लांब आहे. इकडं देवाकडे जायला पुराठी रानामध्ये त्यांच्या वाटा केलेली आहे. इकडे पुढं बेलसर आहे, खाली बेलसर आहे. जाऊ देवाकडे. ही मधली 2 डोंगरांमधली खिंड.
पाणी घसरत होतं. बेलाची शंकरा आवड तुला बेलाची अन महादेवा आवड तुला रे बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा